त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, शिंदेंचा ठाकरेंना सूचक इशारा. तर महायुतीचा महापौर होताना अनेक जण नॉट रिचेबल असतील, सामंतांच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला. भाजपचा महापौर होऊ नये अशी सगळ्यांचीच इच्छा, संजय राऊतांचा चिमटा. तर कोंडून ठेवलेल्या नगरसेवकांशी संपर्क होण्याची साधनं आहेतच, शिंदेंच्या नगरसेवकांबाबत सूचक वक्तव्य. निकालानंतर अमरावती भाजपात अंतर्गत कलह शिगेला. पक्षविरोधी प्रचार करणाऱ्या नवनीत राणांची हकालपट्टी करा, पराभूत उमेदवारांची पत्रातून मागणी. विश्लेषणासाठी टीम पाठवू, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. दारुण पराभवानंतर अजित पवार पुन्हा ॲक्शनमध्ये. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देणार. मुंबई महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेस स्वबळावर. तर जिथे घड्याळ असेल तिथे काँग्रेस नसेल, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर काँग्रेस ठाम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोसमध्ये. महाराष्ट्रातील जागतिक गुंतवणूक वाढवण्याचं उद्दिष्ट. वाराणसीत अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला मणिकर्णिका घाट तोडल्यानं वाद. अहिल्याबाईंचा पुतळा तोडल्याचा स्थानिकांचा आरोप. विरोधकांचं मोदी सरकारवर टीकास्त्र. नोव्हेंबरमध्ये इंडिगोचा फज्जा उडाल्यानंतर डीजीसीएची सर्वात मोठी कारवाई. 22 कोटींचा दंड. उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचेही आदेश. इंदूर वनडेत विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही टीम इंडियाचा पराभव. न्यूझीलंडची टीम इंडियावर 41 धावांनी बाद. 38 वर्षात केविननी भारतात पहिल्यांदाच साजरा केला वनडे मालिका विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.